जेव्हा सचिनचा काळ होता तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचं एकच टार्गेट असायचं, सचिन तेंडुलकरची विकेट. कारण अगदी सोपं होतं, सचिन आऊट झाला म्हणजे आपण अर्धी मॅच जिंकलो. तसंच काहीसं राज्याच्या राजकारणात होताना दिसतंय. विधानसभेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर आली आहे. अशातच विरोधकांना जर का सत्तेत यायचं असेल तर आत्ता सत्तेत असणाऱ्या बलाढ्य खेळाडूला आऊट करायचं. तोच डाव विरोधक साधताना दिसतायत. विरोधक ज्या खेळाडूला आऊट करण्याचा प्रयत्न करतायत ते नाव आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्या एवढा बुद्धिवान, संपूर्ण महाराष्ट्राचं ज्ञान असलेला, 288 मतदारसंघाची पूर्ण जातीनिहाय त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे एवढा आता तरी भाजपकडे नेता नाही. त्यामुळे विरोधकांची स्ट्रॅटेजी स्वाभाविक असणार की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अटॅक. 2014ला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस हे अल्पावधीतच राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले. प्रशासनावर पकड, संघटनेवर नियंत्रण आणि संसदीय राजकारणातील डावपेच माहिती असलेले फडणवीस हे राज्यातील अनेक नेत्यांचे राजकीय शत्रू बनले. शरद पवारांसारख्या मातब्बर आणि अनुभवी नेत्यालाही फडणवीस हे आव्हान वाटू लागले, तर ठाकरेंसारख्या चिवट नेत्यालाही ते जड जाऊ लागले. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की राजकारणामध्ये कधीही 1+1 2 होत नाही, 1+1 11 होतात. आता फडणवीस एक निसर्गाचा नियम असतो, ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडावरती ती पाडण्यासाठी दगड म्हणा, धोंडे म्हणा मारले जाते. म्हणजे आंबा बहरला की त्या आंब्यालाच मारले जाते. मात्र ज्या ठिकाणी ज्या झाडाला फळं लागत नाही त्या ठिकाणी कोण दगड मारत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या भाजपचा सर्वात मोठा कुठला नेता असेल तर ते आहे देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यावर, देवेंद्र फडणवीस यांना चारी बाजूने आपण जर त्यांची कोंडी केली तर मग आपला विजय सोपा होईल, असं एक स्ट्रॅटेजी. फडणवीसांचं शत्रू वाढत गेलं ते 2019 पासून. राज्यात विधानसभेची निवडणूक लागली. भाजप आणि शिवसेनेनं युती करत एकत्र निवडणूक लढवली. युतीला राज्यातील मतदारांनी बहुमत दिलं. या निवडणुकीत भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. परंतु मुख्यमंत्री पदावरून युतीत वितुष्ट आलं आणि ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणलं. स्वतः ठाकरेंनी या सरकारचं नेतृत्व केलं. फडणवीसांना विरोधी बाकावर बसायला लावलं आणि इथूनच फडणवीसांची नवी इनिंग सुरू झाली. कारण सत्तेतल्या फडणवीसांपेक्षा विरोधातले फडणवीस हे ठाकरे पवारांना अधिक जहरी ठरले. विरोधी बाकावरून आरोपांच्या फैरी झाडत ठाकरेंचं सरकार पहिल्या 2 वर्षांतच फडणवीसांनी खिळखिळ करून टाकलं आणि पहिला दणका दिला तो 2022च्या राज्यसभेच्या निवडणुकीत. महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही फडणवीसांच्या रणनीतीनं भाजपचे 3ही उमेदवार निवडून आले आणि फडणवीसांसमोर महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपने आपले 5 उमेदवार निवडून आणले आणि महाविकास आघाडीला उघडं पडलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं एक इमेज, लार्जर दॅन इमेज हे बनवण्यामध्ये महाविकास आघाडीचा रोल आहे. आणि सगळ्यात शेवटी की शरद पवार, उद्धव ठाकरे ही 2च नावं मी घेतो. या दोघांना माहिती आहे की त्यांच्या विजयामध्ये जर कोण अडसर असेल, जो कोडा असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अटॅक. याच निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं आणि ठाकरेंना सत्तेची खुर्ची सोडायला लावली. शिवसेनेच्या आमदारांचं बंड यशस्वी झालं आणि भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात युतीचं सरकार सत्तेत आलं. शिंदे जरी या सरकारचं नेतृत्व करत असले तरी सरकारचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीसच असल्याचं वेळोवेळी अधोरेखित झालंय. त्यानंतर भाजपने अजित पवारांनाही सत्तेत सहभागी करून घेतलं आणि इथूनच फडणवीसांचा डाऊनफॉल सुरू झाला. फोडाफोडी करणारा राजकारणी, कटकारस्थानी, कपटी नेता म्हणत फडणवीसांना विरोधकांकडून टार्गेट करण्यात आलं. राज्यातली वाढती गुन्हेगारी, आरक्षणावरून 2 समाजात आलेलं वितुष्ट आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानं युतीचा बिघडलेला समतोल
या सर्वांचं खापर हे केवळ फडणवीसांवर फुटलं. पक्षांतर्गत कुरघोड्याही वाढल्या आणि फडणवीसांचा पाय खोलात असल्याचं दिसून येताच विरोधकांनी सापळा रचला. एकीकडून संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळेंसारख्या मोठ्या नेत्यांनी फडणवीसांना टार्गेट केलं, तर रोहित पवार, आदित्य ठाकरेंसारख्या नवख्या आमदारांनीही तोंड सूक घेतलं. उरले सुरले प्रवक्ते आणि सभा गाजवणारे काही वक्तेही फडणवीसांवर आता सध्या तुटून पडतायत. आरक्षणाची मागणी करणारे आंदोलकही फडणवीसांनाच विलन ठरवतायत. याचा फडणवीसांना काही प्रमाणात फटका बसत असला तरी त्याचं राजकीय वजन आणि महत्व हे वाढत असल्याचं दिसून येतंय. आज स्थितीला जर कुठला कोण जर विलन असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं विलनचं एक स्केच बनवण्यात. आता ते विलन आहेत का, ते खरोखरच विलन म्हणजे त्यांचा एक जो काय इमेज झालेला आहे ते त्या पद्धतीने आहे का, तो हा संशोधनाचा विषय आहे किंवा हा अनालिसिसचा विषय आहे. मात्र सध्या जर कुणालाही जर आपण ऑप्शन दिले तर त्यामध्ये विलन कोण महाराष्ट्राच्या राजकारणाला ऑप्शन तुम्ही देऊ नका. कुठलाही ज्याला माहिती आहे राजकारण, ज्याला थोडीशी बाराखडी माहिती आहे राजकारणाची महाराष्ट्राच्या, ती व्यक्ती पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस. राजकारणात कोणत्याही नेत्याला दोन संघर्ष कायम करावे लागतात, एक पक्षांतर्गत आणि दुसरा विरोधकांसोबत. सध्या राज्याच्या राजकारणात फडणवीस गुंतून पडलेले असतानाच पक्षांतर्गत कुरघोड्यांचाही सामना त्यांना करावा लागतोय. दिल्लीतून फडणवीसांना साईडलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अमित शहा गटाकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचंही बोललं जातं. अशा वेळी विरोधकांकडून मात्र फडणवीसांना वारंवार टार्गेट केलं जातंय. त्यामुळे भाजप श्रेष्ठी ज्यांना साईडलाईन करून पाहतायत त्या फडणवीसांना विरोधकच भाजपाचा राज्यातील चेहरा म्हणून प्रोजेक्ट करताना दिसतायत. विरोधकांची हीच कृती फडणवीसांसाठी प्लस पॉइंट ठरली आहे. फडणवीस अनेक स्ट्रॉंग होतील का की देवेंद्र फडणवीस अजून वीक होतील? कारण लोकसभेमध्ये एक हाती कारभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. लोकसभेचे कॅन्डिडेट आता सांगितले जात आहे की ते काही कॅन्डिडेट बदलण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे वारंवार विचारणा केली होती. सांगण्यात आलं होतं की हे उमेदवार बदला. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढेल असं वक्तव्य फडणवीस वारंवार करताना दिसतात. पण विरोधक फडणवीसांनाच टार्गेट करत असल्यानं हे तर स्पष्ट आहे की युतीचे बॉस हे फडणवीसच आहेत. सध्याच्या घडीला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसाठी फडणवीस एक आव्हानच आहेत. त्यांनी जर फडणवीसांना टार्गेट केलं नाही तर त्यांच्या भूमिकांनाही अर्थ लागत नाही. भाजप विरोधी भूमिका असं जरी विरोधक म्हणत असले तरी यामध्ये फडणवीसांची धास्ती त्यांना अधिक असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे विरोधकांच्या सध्याच्या भूमिकेवरून हे तर स्पष्ट होतंय की भाजपपेक्षा फडणवीस त्यांना अधिक मोठे वाटतायत आणि फडणवीसांसाठी हीच बाब त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सकारात्मक ठरतेय.